मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी. बांद्रा, खार, सांताक्रूज परिसरात जोरदार पावसानं झोडपलं. दक्षिण मुंबईतही मुसळधार. गडचिरोलीसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पर्लकोटा नदीला पूर. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पवना धरण परिसरात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरण क्षेत्रात न जाण्याचा इशारा. हवामान विभागाचा रायगड, रत्नागिरी सोबतच पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर विदर्भातील चंद्रपुरालाही मुसळधार पावसाचा इशारा. लवकरच राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता. वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री नेमणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राज्यातील मंत्र्यांच्या कामगिरीचा रिपोर्ट कार्ड तयार होणार. रिपोर्ट कार्डच्या अहवालानंतर नापास मंत्र्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राज्यात डिसेंबरपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका. पुणे, ठाणे आणि नागपुरात महायुती स्वतंत्र लढणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. दिल्लीत सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. दोघांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा. कोकाटेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यामुळे तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधनं दारू तस्करी. 64 लाखांहून जास्त मुद्देमाल जप्त. ट्रक मंत्र्यांच्या नातेवाईकाचा असल्याचा संशय. त्यांच्यानी काय मराठी भाषेला नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना. मराठीत न बोलल्यामुळे भाषेला काय फरक पडणार आहे? अभिनेत्री केतकी चितळेचा पुन्हा वादग्रस्त विधान. विजयकुमार घाडगे पाटील सकाळी 11 वाजता घेणार अजित पवारांची भेट. सूरज चव्हाणांकडून करण्यात आलेल्या मारहाणी संदर्भात कठोर कारवाईची मागणी. अहिल्यानगर शहरातल्या दिल्ली गेटजवळ 2 गटात हाणामारी. लाठ्याकाठ्यांचा तलवारीनं एकमेकांवरती हल्ला. काही वाहनांची तोडफोड. नांदेड हिंगोली महामार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातानंतर दुचाकीवरून गेला टेम्पो. अपघातात एकाचा मृत्यू. सीसीटीव्ही फुटेज समोर. आणि राजस्थानच्या झालावाडमध्ये शाळेच्या इमारतीचं छत कोसळल्यामुळे दुर्घटना. शाळेतील 60 ते 70 विद्यार्थी अडकल्याची शक्यता. 4 जणांचा मृत्यू. युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू.